आणि एक महत्त्वाची आणखी एक घडामोड शेतकऱ्यांसाठी अर्थात आनंदाची बातमी आहे। मंगळवारी पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार आहे। बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। दरवर्षी शेतकऱ्याला या पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पैसे मिळत असतात। या वेळेला मंगळवारी वाराणसी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान या 17व्या हप्त्याचे पैसे वितरित करतील, म्हणजेच रिलीज केले जातील। अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे, म्हणजेच की तुमचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करायची गरज नाही असं म्हणलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम किसान योजनेचे पैसे डायरेक्ट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता तर सर्वांना माहितीच आहे की पेरणीची वेळ आलेली आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। पण सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पैसे पाठवले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता कसलीच काळजी करायची गरज नाही, कारण की 2000 रुपये तुमच्या खात्यात डायरेक्टपणे पाठवले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अपडेट काय आहे तेही जाणून घेऊया, आणि त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे, कारण की तुमच्या फायद्याच्या बातम्या फक्त आपल्या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, टॉप न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओची सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली रे। 2000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार। मोठी माहिती समोर। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असे आवाहन केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजेच पीएम किसान योजनेचा। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। एकूण 3 हप्त्यात हा निधी दिला जातो, म्हणजे पहिल्या हप्त्यात 2000, दुसऱ्या हप्त्यात 2000 आणि तिसऱ्या हप्त्यात 2000, एकूण 6000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी दिली जाते। आता शेतकऱ्यांना 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। 23 हप्त्याचे 2000 रुपये कधी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार असे शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। आता या दरम्यान याबाबतची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खुशखबर जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू केलेली आहे। या योजनेचा दरवर्षी कोट्यावधी शेतकरी फायदा घेतात। गरीब शेतकऱ्यांना पेरणी, कोळपणी, बियाणे, खत खरेदीसाठी या पैशांची मदत व्हावी हा उद्देश यामागे आहे। 2024 साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या 17व्या हप्त्याचे पैसे 18 जून रोजी दिले होते, आणि असा तर्क लावला जात आहे की शेतकरी मित्रांनो, आता 23व्या हप्त्याचे पैसे देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 18 जूनला जाहीर करणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट डीबीटी अंतर्गत हे पैसे 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत। पण शेतकरी मित्रांनो, याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, पण ही घोषणा 1-2 दिवसामध्ये, म्हणजेच उद्या नाही तर परवा होऊ शकते असा तर्क लावला जात आहे। पुढील अपडेट काय आहे ही जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला 6000 रुपये दिले जातात। प्रत्येक वेळी 2000 रुपये। याचप्रमाणे एकूण 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे टाकले जातात। प्रत्येक 4 महिन्यांनी हे पैसे मिळतात। शेतकरी मित्रांनो, दरम्यान या महिन्यात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता येत्या 18 जून रोजी मिळू शकतो असा तर्क लावला जात आहे। 18 जून रोजीच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांना पाठवले जाऊ शकतात असे सांगितले जात आहे, परंतु याबाबत सरकारने अद्याप कोणती अधिकृत घोषणा केलेली नाहीये। नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही। सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली असतात तरच त्यावर विश्वास ठेवा असे सांगितले जात आहे। शेतकरी मित्रांनो, अफवावर लक्ष द्यायचं नाहीये। अधिकृत घोषणा आल्यागतच आपल्या चॅनलवर ती पाहायला मिळते, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। टॉप न्यूज मराठी सदैव शेतकऱ्यांच्या हिताच्याच बातम्या देते, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत ते एकदा जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असे आवाहन केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच शिक्षणाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांनाच सायबर क्राईम ही घडू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, सतर्क राहायचं आहे आणि ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। म्हणजेच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी पटापट करून घ्या आणि तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा करून घ्या। शेतकरी मित्रांनो, एवढीच होती आज आलेली पीएम किसानवर अपडेट। शेतकरी मित्रांनो, जर पुढे काही अपडेट आली तर आपण तीही सुद्धा आपल्या चॅनलवर टाकणार आहोत। त्याकरिताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। टॉप न्यूज मराठी हे सदैव शेतकऱ्यांच्या हिताच्याच बातम्या देते। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।